रामकृष्ण हरी मंडळी, मी तृप्ती खांडे तुम्हा सर्वांचं स्वागत करते माझ्या व्लॉगमध्ये. तर मंडळी, तुम्ही बघताय की मी कधीचे व्लॉग पोस्ट नाही करत आहे. काय माहिती, मी खूप जास्त झोन आउट झालेली, मला काहीच करायची इच्छा होत नाही, व्लॉग पण बनवायची इच्छा होत नाही आणि एडिटिंगचा तर खूप जास्त कंटाळा यायला लागला आहे. त्यामुळे मी थोड्या दिवसांचा गॅप दिला होता. मध्यंतरी मला बरं पण वाटत नव्हतं, म्हणून आराम पण चालला होता माझा. तर आजपासून मी प्रयत्न करेल की डेली व्लॉग टाकण्याचा. तर मंडळी, आमच्या घरी पाहुणे आले आणि मी आता त्यांच्यासाठी सरबत बनवते, कारण सध्या ना असं उष्णता वाटायला लागलेली आहे. थोडंफार मध्येच गरम व्हायला लागतं आणि मध्येच थंडी वाजायला लागते, तर वातावरणाचा नियमच काही कळत नाही. तर सर्दी खोकले, त्यामुळेच आमचे रिपेअर पण होत नाही. आता इतकी औषधं घेऊन महिनाभर आमचे सर्दी खोकले पुरले आणि आता परत कान्हा आणि त्रिशू थोडे थोडे खोकलायला लागले, तर त्यांना परत औषधं चालू केले. आणि ह्या सर्व गोंधळात आहे ना माझा योगा कधीचा बंद झाला आहे. मला इतका जडपणा वाटतो आहे, मला परत योगा चालू करायचं आहे, पण हिंमतच लागत नाही. तर आजपासून मी थोडंसं निंबू पाणीची सुरुवात केलेली आहे. योगा पण लवकर सुरू करावं लागेल, नाही तर परत तब्येत जास्त सुटून जाईल. तर आमच्याकडे ना पाहुणे आलेले होते. आम्ही गावात राहायचो ना, तेव्हा हे आमचे पहिले शेजारी होते आणि यांच्याशी पण आमचा खूप बॉन्ड झालेला होता. तर त्यांचं पण कधीच येणं चालू होतं आणि आज फायनली ते आले आमच्या घरी आणि येताना मस्त गिफ्ट घेऊन आले. तर आपण त्यांचं गिफ्ट अनबॉक्सिंग करूया, त्यांनी काय आणलेले बघूया. लगेच एक्साइटमेंट, काय पाहिजे तसं तिच्यासाठी आणलंय. कोणाचं राहिलं त्रिशू, तुझं काय विषय? हा, लगे बसाशी घेऊन जा. त्रिशू, तू त्रिशू ते गुड्डूला इतके गिफ्ट दिले तिने, एक एक गिफ्ट अगदी पेशन्सफुली खोलला. असं तुझ्यासारखा येडापणाने केला. अगदी एक एक असं हळूहळू खोललं. एक सुद्धा कागद तिने वाया निघातला, याला म्हणता नेमणटकेपणा. माझ्याकडून फाटला. तर गाईज, आपण बघूया काय प्रीमियम टेबलवेअर. वाव, एकदम प्रीमियम. अगं बाई, तुला नाहीच ते घरासाठी दिले त्यांनी, बघू शकता गाईज. पण आपलं एक आहे मम्मी लग, आपले कब्बशा सगळे फुटत फाटत आलं नाही, एक नवा सिटी नगर. पण हा एकदम प्रीमियम आहे. टेपामध्ये कापड वगैरे डायरेक्ट 4 वेळा पडला तो फोन. छान आहे, एकच नंबर. मला बी आहे ना, हा माझा कप आहे. दिवस निघून गेला. आता सायंकाळी स्वयंपाकाचा टाईम झाला. मस्त पीठ मळून तयार करून ठेवलेलं आहे. आता टाईमावर गरम गरम पोळ्या करेल. सकाळचा भात बराच पडला होता, मग तोच ठेवला, दुसरा काही लावला नाही. आज बनवली छोलेची भाजी आणि मुलांना पण मस्त छोले काढून ठेवले. हा कानाने अर्धवटच सफरचंद खाल्ला. मला असं टाकू पण वाटत नाही, पण नंतर बी तो कोणी खात नाही आणि नंतर तो टाकलाच जाणार आहे. तर असं माझं स्वयंपाकाचं काम चाललं होतं. बाहेर मम्मींचं चाललं आहे धुणं धुवायचं काम, म्हणजे बॅग वगैरे. त्यांना आता फिरायला जायचं ना परिक्रमाला 15 दिवस, तर त्यांच्या तेच तयारी चालली आहे. सायंकाळी मस्त भत्ता धरून बसलो होतो मुलांसोबत. आमचे पोरं खाता कमी सांडता जास्त. एक घास खाते आम. मला द्यायचं. कशाला दे, कशाला दे तुला. काय करायला लावला की आमच्या कानाला हातात फोन पाहिजे. कशाला दे, किती अगोदर पडा. बोल ना तू. भगवान, तू बोल ना. नको ना कानू. देते. चल इकडे माझ्या समोर बस, माझ्या पुढे बस. इकडे ना, जाऊ दे जाऊ दे. इथे बस, इथे मांडीवर बस, मांडीवर बस पटकन. चल
अरे ये ना मांडीवर बस ना, तुझ्या हातात नाही देणार भाऊ, तू डायरेक्ट फोन फेकतो. चल चल इकडे. चल, 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 घे आता घे ना. जाऊ दे मग जा. तिथे आजी बाबा भूर चालले, आजी बाबा मळ्यात चालले, विचारतो त्यांना कुठे चालले. पप्पा बसले बाहेर, ऋषू पाहते टीव्ही. माझ्या फक्त पोळ्या बाकी आहेत, भात झालं, भात सकाळचाच होता. आणि कानू नको रे त्रास देऊ बेटा, फोन नाही देऊ शकत मी, तू फोन पाडतो. पहिले स्क्रीन गार्ड कामातून चाललंय. आई पोळ्याच करायच्या गरम गरम करून. मोबाईल नाही देणार मी तुला. तर असे नाटकं चालू होते आमच्या कानाचे. चला तर मंडळी, आजसाठी एवढंच. व्लॉग आवडला असेल तर लाईक करा.